नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे। अर्ज जर तुम्ही करत असाल तर अर्ज कुणाचाही भरला जाणार नाही। तुम्हाला एक एरर दाखवला जाईल, तो म्हणजे आता अर्ज करू शकत नाही। तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर शेजारील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन अर्ज करावा लागणार आहे। आता नक्की मोठा बदल काय झालेला आहे ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा हा 6 सप्टेंबर 2024 रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे। तर या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेले पहा की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या ही मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर या अगोदर पहा तुम्ही 11 व्यक्तींकडून हा अर्ज म्हणजे जे काही ग्रामसेवक असेल, ऑनलाईन सेंटर असेल, जे काही महा ई सेवा केंद्र असेल, म्हणजे अशा बऱ्याच ठिकाणी अशा 11 ठिकाणाहून तुम्ही अर्ज करू शकत होता। तर आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज कुठल्याही ठिकाणी करता येणार नाही। तर तुम्ही आता या ठिकाणी अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज करू शकणार आहे। शासन निर्णय काय सांगतो पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय 12/7/2024 व 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, CRP, NULM, MSRLM व MAVIM, मदत कक्ष प्रमुख अशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार हे रद्द करण्यात आलेले आहेत। म्हणजे आता या 11 पैकी कोणीही फॉर्म भरू शकत नाही, फक्त अंगणवाडी सेविका इथे फॉर्म भरणार आहेत। आता तेच फॉर्म भरून देतील, अंगणवाडी सेविकेकडेच फॉर्म भरावा लागेल आणि त्या संदर्भातला हा शासन निर्णय निघालेला आहे। हा GR तुम्हाला आपल्या टेलिग्राममध्ये दिलेला आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तुम्ही आपल्या टेलिग्रामवरती जाऊन हा GR डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, असा हा महत्त्वपूर्ण GR होता। आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा शेअर करा। धन्यवाद।